नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन डीलमध्ये, एका नवीन प्रॉपर्टीसोबत। तर व्हिडिओच्या थंबनेल आणि टायटलवरून आपल्याला कळलंच असेल की आज आपण कुठे आलेलो आहोत। जर तुम्ही रत्नागिरीमध्ये दापोलीच्या जवळ किंवा दापोली तालुक्यामध्ये एक सुंदर प्रॉपर्टी, ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी शोधत असाल ज्याच्यामधून तुम्हाला रिटर्न्सही मिळावे, जिथून तुम्हाला काहीतरी रेव्हेन्यू जनरेट करता यावा, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। आज मी आहे केळशी इथे। केळशी बीचपासून फक्त 3 किलोमीटरच्या अंतरावर आणि कोस्टल हायवेच्या जवळ आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत 5 एकरचा ॲग्रिकल्चर प्लॉट। आणि ह्या 5 एकरमधल्या 2.5 एकरपेक्षा जास्त प्रॉपर्टीमध्ये बऱ्यापैकी लागवड केलेली आहे, ज्याच्यामध्ये 350 आंबे, ह्याच्यातली जी 350 कलमं आहेत ही नवीन कलमं आहेत 3 ते 4 वर्षाची, आणि बाकीची जी कलमं आहेत ती जुनी आहेत। तर ते मी सगळं डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप कवर करणार आहे। आणि प्लस पॉईंट असा आहे की जर तुम्हाला एक फार्म म्हणजे ज्याच्यामध्ये प्लांटेशन असेल, तुम्हाला प्लांटेशनमधून रिटर्न्स हवे असतील, त्याचबरोबर तुम्हाला NA प्लॉटिंग करून किंवा ॲग्रिकल्चर प्लॉटिंग करून त्याच्यातूनही रेव्हेन्यू जनरेट करायचा असेल, तर हा ऑप्शन किंवा ही प्रॉपर्टी, ही डील तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे। कारण आपल्या प्रॉपर्टीच्या टॉपला जो 1 एकरचा लँड पार्सल आहे, त्या लँड पार्सलमधून तुम्हाला क्लिअर असा सी व्ह्यू आहे, ज्याचं तुम्ही युटिलाइज करू शकता प्लॉटिंगमध्ये आणि सेकंड होमसाठी लोकांना। आणि तुम्हाला माहीतच आहे केळशीला काय रेट चालू आहेत ते NA प्लॉटचे, तर त्यानुसार तुम्ही इथे डेव्हलपमेंट करून इथून रेव्हेन्यू जनरेट करू शकता। एक बेस्ट इन्व्हेस्टमेंट तुम्ही आता इथे करू शकता। भविष्यामध्ये जो कोस्टल हायवे होतो आहे किंवा हरिहरेश्वरला कनेक्टिव्हिटी ब्रिज होतो आहे, तर ह्या सगळ्याचा फायदा तुम्हाला भविष्यामध्ये मिळणार आहे। त्याचबरोबर ह्या प्रॉपर्टीचं ॲप्रिसिएशनही तेवढं होणार आहे। तर आता आपण एक्सप्लोर करूया प्रॉपर्टी। मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळं सांगेल आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला किंमत सांगेल की आपण काय किमतीमध्ये ही प्रॉपर्टी देतो आहे। आणि हो, सर्वात प्रथम म्हणजे प्रॉपर्टी ही क्लिअर टायटल आहे। 7/12वर फक्त 2 नावं आहेत, दोन्ही भाऊ आहेत आणि दोघांची संमती आहे, त्यामुळे तुम्हाला जो व्यवहार आहे हा एकदम क्लिअर आणि सुरळीतपणे होणार आहे। तर चला आता सुरुवात करूया या व्हिडिओची आणि सुरुवात करूया प्रॉपर्टी एक्सप्लोर करायला। जिथून हा रोड आतमध्ये येतोय ही पूर्ण प्रॉपर्टी मालकांचीच आहे। समोर एक रेझॉर्ट आहे, कॉटेजेस आहेत आणि तिथून या प्रॉपर्टीला आतमध्ये रोड येतोय। आणि त्याच रेझॉर्टसाठी स्वतः मालकांनी इथे स्विमिंग पूल वगैरे अशी बरीच काही सोय केलेली आहे। पण ॲक्च्युअल आपला जो ॲग्रिकल्चर प्लॉट आहे ना, हा वरच्या दिशेला आहे। आणि हो, आपल्या प्लॉटमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे 30x30चा काऊ शेड पण आहे, तो पण मी तुम्हाला आता दाखवतो। आणि हा लीगल रोड ॲक्सेस आहे, तुम्हाला रोड ॲक्सेसमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाहीत भविष्यामध्ये। आणि कुठून प्रॉपर्टीला एंट्री तुम्ही घेऊ शकता ते पण मी तुम्हाला दाखवतो। तर जसं मी तुम्हाला सांगितलं की हा लीगल रोड ॲक्सेस आहे आपल्या प्रॉपर्टीला येण्यासाठी आणि तुम्हाला इथून कनेक्टिव्हिटी मिळणार आहे। हा जो तुम्हाला सिमेंटचा पोल दिसतो आहे, ह्या सिमेंटच्या पोलला लागून एकदम स्ट्रेट, म्हणजे मी तुम्हाला जर नकाशा शेअर केला तर त्याच्यावर तुम्हाला कळेल, एकदम रेक्टँग्युलर शेपमध्ये प्रॉपर्टी आहे पूर्ण। आणि ह्या पोलच्या एकदम सरळ आपली प्रॉपर्टी वरपर्यंत गेलेली आहे। आणि हे जे तुम्हाला प्लांटेशन दिसत आहेत अशी मोठी झाडं, आणि जर वरती गेलो आपण तर तिकडे छोटी कलमं, अशी आपल्याला मिक्स प्लांटेशन पाहायला मिळणार आहे। तर आता आपण आपल्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि मी तुम्हाला खालून तो सिमेंटचा पोल दाखवला। तर सिमेंटच्या पोलच्या इथून हे जे आंब्याचं झाड आहे, इथून ही प्रॉपर्टी स्ट्रेट अशी वरती कवर होते। म्हणजे जे वरची तुम्हाला आंब्याची कलमं दिसत आहेत ना, ही सगळी आपल्या प्लॉटमध्ये आहेत। चला आता आपण एक्सप्लोर करूया। हे सगळे मोठे आंबे आहेत, म्हणजे 17 ते 22 वर्षाच्या मधले आंब्याची झाडं आहेत ही। त्याचबरोबर तुम्हाला इकडे कोकोनट आहे, चिक्कू आहेत, मी तुम्हाला चिक्कूही दाखवतो। तुम्हाला झाडांचा काउंट मी सांगेल व्हिडिओच्या शेवटी। तुम्हाला इकडे 2-3 चंदनही आहेत आणि नारळीची झाडं पण चांगली डेव्हलप आहेत, हे बघा। त्याचबरोबर पाण्याची कनेक्टिव्हिटी ऑलरेडी मालकांनी केलेली आहे इथे। वॉटर स्टोरेज टँक्स आहेत, ज्याच्या थ्रू पूर्ण प्रॉपर्टीच्या प्लांटेशनला पाणी प्रोव्हाइड केलं जातं आणि त्याच्यावरच एवढी सगळी डेव्हलपमेंट झालेली आहे। फणस पण आहेत बघा इथे तुम्हाला। आणि बघा, म्हणजे प्रॉपर्टी खूप सुंदर डेव्हलप केली आहे। जर तुम्ही हे कोकमाचं झाड बघितलं ना, ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज लागेल की किती जुनी झाडं आहेत। वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे, ज्याची देखभाल करून मालकांनी एवढी प्रॉपर्टी चांगली डेव्हलप केली
आणि चांगले रिटर्न्स आहे त्या प्रॉपर्टीला. त्याचबरोबर जसं व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं, जो वरती आपण प्लॉट बघणार आहोत 1 एकरचा, तिथून तुम्हाला सी व्ह्यू आहे, ज्याचं तुम्ही कमर्शियल पर्पजसाठी यूज करू शकता, म्हणजे NA प्लॉटिंग वगैरे. आणि हा आहे काऊ शेड 30 बाय 30चा, हाही बनवलेला आहे, तर हाही तुम्ही युटिलाइज करू शकता. बघा अशा प्रकारे पूर्ण डेव्हलप केलेली प्रॉपर्टी आहे. हे सगळं तुम्हाला इथे रेडी मिळणार आहे. इलेक्ट्रिसिटी कनेक्शन आहे तुम्हाला बाजूला, तुम्हाला फक्त इथे मीटर घ्यायचं आहे. तुम्हाला 2 इकडे डोअर आहेत, बॅक साईडला पण डोअर आहे तुम्हाला इथे. अशा प्रकारे पूर्ण हा शेड आहे. तर चला आता जाऊया प्रॉपर्टीच्या वरच्या दिशेला. तर आता बघा आपण वरच्या दिशेला आलो, तर इथे तुम्हाला कंटिन्यू अशी चिकूची झाडं दिसतील. आणि जरी आंब्याला तुम्ही बघितलं ना, तर बघा आंब्याला ऑलरेडी कैऱ्या वगैरे आलेल्या आहेत. आणि जो प्लॉट आहे ना, हा तुम्हाला असा स्टेप बाय स्टेप आहे. म्हणजे कोकणात टिपिकली भातशेतीचे प्लॉट कसे असतात, तसं तुम्हाला इथे प्लॉट आहे. आणि बघा अशा प्रकारे फणसाचं झाडे तुम्हाला इथे मिळणार आहे. तर आता कुठे सुरुवात झाली, आणि हा कापा जातीचा फणस आहे, हा खूप मोठा होतो. तर अशा प्रकारे बघा हा प्लॉट कंटिन्यू होतो आहे. मी जशी ती समोर कलमं दिसत आहेत ना, तसंच तो वरती गेला आहे. अशा प्रकारे वॉटर स्टोरेजचं प्रोव्हिजन केलेलं आहे, ज्याच्याने पूर्ण प्लांटेशनला पाणी फिरवलं जातं. जशी वॉटर स्टोरेज टँक आहे ना मागे, तशी वरती पण एक आहे. ही 3000 लिटरची आहे, वरती 1000 लिटरची आहे. ह्याचं कारण असं आहे की तुम्ही बोलाल कमी स्टोरेज आहे वाटतं, पण ह्याच्यासाठी बोरवेल आहे खाली, जिला भरपूर पाणी आहे. प्लस सरांची जी प्रॉपर्टी खाली आहे मालकांची, तिकडे विहीर पण आहे. पाणी मुबलक आहे, तुम्हाला पाण्याची कमतरताच नाही इथे. जोपर्यंत तुम्ही स्वतःची बोरवेल इकडे करणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला जे मालक आहेत त्यांच्या दुसऱ्या प्लॉटच्या बोरवेलमधून पाण्याची सप्लाय देण्यात येईल. त्यामुळे तुम्हाला तेही टेन्शन नाही आहे. इनिशियल लेवलला जर तुम्हाला प्लांटेशन जोपासायचे बोरवेल करेसपर्यंत, तर ती फॅसिलिटी तुम्हाला ऑलरेडी इकडे मिळणार आहे. तर मंडळी, जर तुम्ही नोटीस केलं ना, तर बघा तुम्हाला इथे हे प्लॅन्ट्स पाहायला मिळतील, कलमाचे आंबे. ही सगळी नवीन रोपं आहेत, 3 ते 4 वर्षाची किंवा 5 वर्षाची अशी रोपं आहेत. आणि ह्याच्यामध्ये काही काही मोठी झाडं आहेत, जसं का हे एक झाड आहे, हे एक जुनं झाड आहे. ही जी प्रॉपर्टी कंटिन्यू होते ना, ही स्ट्रेट आहे एकदम. म्हणजे जर आपण अशी रुंदी बघितली तर 250 फूटची रुंदी आहे, आणि जर अशी वरती बघितली तर 300 फूट. अशा प्रकारे प्रॉपर्टी आहे. मंडळी, आता आपण थोड्या वरच्या भागात आलो आहे. समोर बघा काऊ शेड दिसतं आहे आपलं, त्याचं शेड दिसतं आहे वरचं. आणि इथून आता व्ह्यू किती क्लिअर झाला आहे. समोर तुम्हाला सुंदर व्ह्यू आहे. पावसाळ्यामध्ये तर अजून सुंदर दिसत असेल. आणि हा सिमेंट पोल आहे. तर प्रॉपर्टीचं प्रायव्हेट डिमार्केशन पण झालेलं आहे. आणि जे कलम लावलेत त्याला बघा, आंबे बऱ्यापैकी मोठे मोठे आंबे पण लागलेत. सॉईल खूप उत्तम आहे, प्लांटेशनसाठी एकदम जबरदस्त सॉईल आहे. त्याच्यामुळे इकडे प्लांटेशन चांगल्या पद्धतीमध्ये होतं आहे. तर बघा आपण जे म्हणतो ना, शहरांमध्ये आम का सीझन आ गया, तर तुम्हाला इथे कोकणात आल्यानंतर अनुभवायला मिळतो. बघा आंब्याची झाडं भरलीत आता ऑलरेडी. तर बघा ही सेकंड वॉटर स्टोरेज टँक आहे 1000 लिटरची. आणि ही प्लांटेशन आहेत. म्हणजे ही जी छोटी रोपं आहेत ही 350च्या वरतीच आहेत, पण आपण 350पर्यंत काउंट सांगतो आहे त्याचा. तर मंडळी, जर तुम्ही समोर बघितलं तर तिकडे तुम्हाला एक NA प्लॉटचा प्रोजेक्ट दिसेल, ज्याचा रेट मी तुम्हाला सांगितलं ना, तर तुम्ही हैराण व्हाल. तिकडे 12 लाख रुपये गुंठ्याने दर सुरू आहे. आणि शेवटी आपण आपल्या प्रॉपर्टीचा दर सांगणार आहोत, त्याच्यानंतर तुम्हाला कल्पना येईल की आपण किती रिजनेबल दरामध्ये देतो आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं 1 एकरमध्ये चारा प्लांटेशन पण केलेलं आहे. म्हणजे खाली कावशेड केलेला, त्याचंच एक प्रोव्हिजन म्हणून चारा प्लांटेशन केलं आहे. तर हे बघा अशा प्रकारे ते प्रोव्हिजन आहे. हे टप्प्याटप्प्यामध्ये आहे, वरती पण आहे. हे बघा अशा प्रकारे इथपर्यंत केलेलं आहे. 5 टप्पे केलेले आहेत आणि त्याला पूर्ण फेन्सिंग वगैरे पण केलेली आहे. तर हे पण प्रोव्हिजन इथे अवेलेबल आहे. हा जो JCBने टेम्पररी रोड केला आहे ना, तर ह्या रोडच्या या दिशेचा प्लॉट आपला नाही आहे. म्हणजे ही एक प्रकारची बॉर्डर आहे आणि एकदम रेक्टँगल म्हणजे आयताकृती शेपमध्ये आपला प्लॉट एकदम सरळवरती आला आहे. तर आता मी तुम्हाला दाखवतो मेन स्पॉट. मंडळी, आपण आता वरच्या दिशेला आलेलो आहोत आणि
ही बॉर्डर आहे, ह्याच्या पलीकडे आपली प्रॉपर्टी नाही आहे. पण याला जर भरणी करून एक चांगल्या हाईटला तुम्ही घेतलं, लेवलिंग केली, तर तुम्हाला आता आपण जागेवर उभे आहोत तरी आपल्याला समोर क्लिअर सी व्ह्यू दिसतो आहे, म्हणजे बीच पण दिसतो आहे. तर फक्त सी व्ह्यू नाही, आपल्याला इथून बीच पण दिसतो आहे. तो आडे बीच आहे, तुम्हालाही दिसत असेल बघा, क्लिअर आहे एकदम. आपण आता टॉप पॉईंटला आलो आहे. मी तुम्हाला मगाशी जो सी व्ह्यू दाखवला ना, तो त्या पॉईंटवरून दाखवला आणि आता त्याच्यापेक्षा उंचावर आलो आहे. आता हा जो पोर्शन आहे प्रॉपर्टीचा, इथे आपण आता जे चढत आलो तर एवढा पण एक्स्ट्रीम चढ नव्हता, नॉर्मल होता तो. तर तो डोंगर इथे येऊन संपला, म्हणजे हा आला टॉप प्रॉपर्टीचा. आणि ह्या साईडला उतार आला. मी कॅमेरा फिरवतो, तुम्हाला एकदम बेस्ट व्ह्यू मी दाखवणार आहे. त्याच्या पहिले मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे. आणि जे मी तुम्हाला खाली सिमेंट पोल दाखवलेला ना, त्याचं डिमार्केशन स्ट्रेट म्हणजे जी बॉर्डर आपली आली खालून, ती स्ट्रेट बघा इथपर्यंत आली. आता जर तुम्ही पाहिलं ना, तर हे इंग्रजकालीन हे बुरुज बांधलेले आहेत. म्हणजे तेव्हा जो सर्वे व्हायचा किंवा डिमार्केशन्स व्हायचे प्रॉपर्टीचे, तर त्या काळचे आहे ते. आणि इथपर्यंत आपली प्रॉपर्टी आले आणि इथूनही कंटिन्यू झाले सरळ स्ट्रेट आयताकृती. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट हा आहे, ज्याचा तुम्ही बेनिफिट घेऊ शकता. जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं इंट्रोडक्शनमध्ये, की क्लिअर सी व्ह्यू आहे. समोर जर तुम्ही पाहिला तर सुवर्णदुर्ग किल्ला पण दिसतोय आपल्याला. आणि हा आडे गावाचा पूल दिसतोय आंजारलेचा. आणि हा सेमच वाटतो, तुम्हाला वाटेल की आंजारलेचा बघतोय जसं मला पण वाटलं स्टार्टिंगला, पण हा आडे गावाचा पूल आहे. आणि एवढा सुंदर व्ह्यू आहे ना, की जर हे सगळं क्लिअर झालं तर तुम्हाला बेस्ट व्ह्यू आहे इथून. आणि इथले NA प्लॉट्स वगैरे तुमचे चांगले रेटमध्ये विकले जातील, कारण तुम्हाला इकडे इलेक्ट्रिसिटी आहे, रोड ॲक्सेस आहे. त्याचबरोबर तुम्ही एका चांगल्या उंचीवर येऊन एक व्ह्यू घेणार आहात, तो पण समुद्राचा. तर तुम्ही ह्या वरच्या पोर्शनला 1 एकरला बऱ्यापैकी डेव्हलप करू शकता. आणि त्या साईडला पण व्ह्यू आहे, तिकडे तुम्हाला हिल व्ह्यू आहे. तर तिकडेही जर तुम्ही खालच्या दिशेला प्लॉटिंग केलं तर तिकडचाही व्ह्यू, एक नेचरचा व्ह्यूही तुम्हाला क्लायंटला देता येईल. मंडळी, दुपारचे 12 वाजलेत. जर तुम्ही नोटीस केलं ना, तर बघा वारा किती सुंदर सुटला आहे तो. बिलीव्ह मी, एकदम गार हवा आहे. त्यामुळे दुपारच्या 12 वाजता पण आपल्याला इथे वरती चढून उतरायला काहीच वाटलं नाही आहे. तर मंडळी, आशा करतो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल. आपण पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला प्रॉपर्टी दाखवायचा प्रयत्न केला. इथले तुम्हाला बेनिफिट्स सांगायचा प्रयत्न केला, की तुम्हाला इथे ही प्रॉपर्टी काय इन्व्हेस्ट करावी. त्याच्यानंतर मी आता तुम्हाला सांगतो डिस्टन्सेस. तुम्हाला जर ह्या प्रॉपर्टीपर्यंत यायचं आहे तर इथे येण्यासाठी डिस्टन्सेस किती आहेत ते. जर तुम्ही मुंबईवरून इथे येणार असाल तर तुम्हाला ही प्रॉपर्टी आहे 220 किलोमीटर. जर तुम्ही पुण्यावरून इथे येणार असाल तर तुम्हाला ही प्रॉपर्टी आहे 190 किलोमीटर. आणि तसेच जर नियर बाय मोठं मार्केट जर आपल्याला हवं असेल तर ते आहे दापोली, जे तुम्हाला इथून 32 ते 33 किलोमीटर आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला इथून केळशीगाव हे अगदी जवळ आहे, तिकडेही तुम्हाला मार्केट आहे बऱ्यापैकी. आणि केळशीगाव बऱ्यापैकी मोठेही आहे, तर ते तुम्हाला आहे फक्त 1.5 किलोमीटरच्या अंतरावर. त्याचबरोबर तुम्हाला इथून टुरिस्ट स्पॉट म्हणजेच बीचेस, तर इथून केळशी बीच हा तुम्हाला फक्त 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. 3 किलोमीटरपेक्षा कमी आहे, 2.9 किलोमीटर आहे एक्झॅक्ट प्रॉपर्टीवरून. आणि तुम्हाला इथून आंजारले बीच हा 7.9 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तसेच आता इकडे जे फ्युचर प्लॅन्स येत आहेत, जे हायवे आणि रोड्स रिलेटेड आहेत, त्याच्यापैकी एक म्हणजे कोस्टल हायवे, जो अलिबाग ते गोवा असा जो कोस्टल हायवे होणार आहे, तो इथून जवळून जाणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथून डायरेक्ट ब्रिज कनेक्टिव्हिटी होते, म्हणजेच तुम्हाला वेलास किंवा हरिहरेश्वर हे सगळे कनेक्टिव्हिटी एकदम इझी होणार आहे. आणि बाय सी म्हणजे समुद्रमार्गे जर यायचं झालं तर इथून जवळची जी जेटी होते, ज्याचं काम सुरू आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे, ती म्हणजे आंजारले जेटी. ती पण आपल्याला इथून खूप जवळ आहे. आणि ज्या प्रकारे मी तुम्हाला इथे प्लांटेशन दाखवलं, म्हणजे जे जास्त करून इकडे आंबे आहेत, म्हणजे रत्नागिरी हापूसची कलमं, तर त्याच्यापैकी जी नवीन कलमं आहेत, ज्याच्यापैकी बऱ्याच कलमांना आंबे ऑलरेडी लागलेलेही आहेत, ती 350 कलमं लावण्यात आलेली आहेत, जी 3 ते 5 वर्षाची आहेत. आणि 50 अशी कलमं आहेत जी 17 ते 22 वर्षांची आहेत, म्हणजे चांगली वेल ग्रोन कलमं आहेत, ज्याच्यापासून ऑलरेडी हापूस किंवा फळं ही अवेलेबल होत आहेत. त्याचबरोबर तुम्हाला इथे अजूनही झाडं आहेत वेगवेगळी, जशी कोकोनट, तुम्हाला इकडे नारळाची 12 झाडं आहेत, चिकू आहेत, त्याचबरोबर तुम्हाला इथे काजू आहेत आणि कोकम आहे, अशी भरपूर झाडं आहेत. 3 ते 4 चंदन पण आहेत तुम्हाला इथे. तर ही पूर्ण जी लिस्ट आहे ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी मेन्शन केली आहे, तर तुम्ही व्हिडिओच्या खालच्या डिस्क्रिप्शनमध्ये ती लिस्ट पूर्ण वाचू शकता. तर आता मी तुम्हाला सांगतो इकडे काय इन्व्हेस्ट करावं. तुम्हाला जर फळबाग हवे
ज्याच्यामध्ये तुम्हाला पाणी आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, रोड कनेक्टिव्हिटी आहे आणि त्याचबरोबर जर तुम्हाला फळबागेबरोबर रेव्हेन्यू जनरेशनसाठी काही कमर्शियल प्रॉपर्टी डेव्हलप करायचे तर तुम्हाला वरती 1 एकरचा CV प्लॉट मिळतो आहे. तिथे तुम्ही NA प्लॉटिंग करून किंवा खालच्या भागाला आहे NA प्लॉटिंग करून तुम्ही ह्या प्रॉपर्टीपासून रेव्हेन्यू जनरेट करू शकता. तर हा प्लस पॉईंट आहे. त्याचबरोबर जर तुम्ही इथे ॲग्रो टुरिझम करताय तर तुम्हाला इकडे टुरिझमचा त्याचप्रकारे Airbnb करून तुम्हाला इथे त्या प्रकारेही रेव्हेन्यू जनरेट करता येईल. तर हाही तुम्हाला इथे प्लस पॉईंट आहे. तर आता येऊया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर, ती म्हणजे किंमत. तर ह्या प्रॉपर्टीची जी आस्किंग आहे आपली ही आहे फक्त 75,000 रुपये गुंठा. हो, फक्त 75,000 रुपये गुंठा आपली आस्किंग आहे, ज्याचे तुम्हाला पुढे भरपूर बेनिफिट्स मिळणार आहेत, ॲप्रिसिएशन मिळणार आहे आणि ज्या प्रकारे तुम्ही हिला डेव्हलप कराल अजून त्या प्रकारे तुम्ही इथे अजून रेव्हेन्यू किंवा ह्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू वाढवू शकाल. तर मंडळी, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घ्यायची. आशा करतो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल, ही डील आवडली असेल. असेच व्हिडिओ, अशाच प्रॉपर्टी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे, प्रत्येक नवीन डीलचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. तसेच तुम्हाला कोकणात कुठेही कन्सल्टन्सी किंवा कन्स्ट्रक्शन हवं असेल तर त्याही फॅसिलिटी आपल्याकडे आहेत. तुम्हाला ग्राउंड लेवलची कन्सल्टन्सी आपण प्रोव्हाइड करत आहोत. पेपर वर्क्स, डिस्प्यूट्स हे सगळे विषय आपण हँडल करत आहोत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आणि तुम्हाला ह्या प्रॉपर्टी रिलेटेड काही एन्क्वायरी असेल, क्वेरी असेल तर जो नंबर स्क्रीनवर दिसतो आहे ह्याच्यावर तुम्ही आम्हाला 24/7 कधीही व्हॉट्सअप करू शकता. आणि जर तुम्हाला कॉल करायचा आहे तर ऑल डे आम्ही वर्किंग आहोत, संडेलाही. तुम्ही आम्हाला 10च्या नंतर सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत कधीही कॉल करू शकता. इन केस आमचा नंबर लागला नाही किंवा आम्ही अटेंड केला नाही तर नक्की आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज सोडा. आम्ही त्याचा रिवर्ट तुम्हाला 100% करू. तर आता घेतो मी तुमचा निरोप. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटू कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, कोणत्या तरी नवीन प्रॉपर्टीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.